पिकअप पण छे जवळ काही एकटं झाले काय नको कावले लेट आले. अहो, काय हे? किती माणसं सांगेली अहो आता काय सांगावं त्याला 10 माणसाने सांगितलंय त्याने बाई पिकअप आणली ही कार आणली ती बोलोरो आणली आणि ते बघ घरातही पा किती बसले पा काय सांगावं. अहो लॉनच्या बाहेर तुम्ही मोटरसायकली पा मग तुम्ही लॉस सोडून जाऊन आले का? मग हो हा माणसं तर एवढे आले तो आचारी म्हणतो स्वयंपाक वाढवायला लागेल म्हणून. हा ना आता परत आपल्याला दुकानात जावं लागेल परत किराणा आणून द्यावा लागेल. अहो पण आता काही लग्न होतं का मा काय मत आहे द्या साखरपुड्यातच काढून. नाही तर मग आता एकच करू त्या पोराच्या बापाला बोलून घेतो. हा हां भाऊ आता आले ना तुम्ही माणसं जास्त नाही एवढं सांगता तुम्ही घेऊन आले हां थोडं बरं विचारायचं ना आम्हाला किती माणसं आणू काय अहो काय त्याने पार बाय या पिकअपला रस्सी बांधून लोक आणले पार रस्सी जा बा दोरीनं. बरं ते जाऊ द्या मा घरचे जड झालते फोन करायला टाईम नाही तुम्हाला. म्हणजे आता तुमचं काय राहिलं आता? मग माझ्या भावाला फोन नाही आईला फोन नाही बापाला फोन नाही. अहो साखर पड्या थोड्या माणसात आता मेन माणसं तुम्हाला बोलवलंय पुरीला बोलवलंय माझं कोणाला बोलायचं? आता ये थोडे माणसं आले आईला घरचे जर खायला उठले तर जगाला काय नाव ठेवून उपयोग आहे? हा हे ये थोडे माणसं आहे. मग आता काय करायचं सांगा. अहो 1001 पब्लिक गोळा हा, झाले. तुम्ही असं करा तुम्ही घेऊन या तुमचे आई बाप वा आता आम्ही जाऊ आणा. हा तुम्हाला सासऱ्याचा देवळच काढायचं आहे ना. तुम्ही फोन केला असं ते आले नसते करू का लगेच? आता अर्धा कार्यक्रम बरं झाला. मी काय आणतोय हे पाहून रावले सगळे ना लॉन्सला घेऊन जा बरं चला इकडे नका गाणं घालू घरी. नुसतं कामच सांगा ते. अहो इकडे चहा पाणी चाललंय खर्चाचेच काम हो राहिले मला माहिती आहे का सगळं तिकडे तोडून देईल. मग येड घरी कायला बोलावलं. घरी इकडे पोर मेकअप करते त्या काही पाहून राहिले वाटतं का घरीच बोलवलंय काय आपल्याला आणि जो तो येतो इकडं घरीच येतो आणि मला म्हणता येई ना का लॉन्सला चला म्हणून. अहो तुम्ही कसं ठरवलं मला तेच काय सांगा. मा डोकंच आउट झालं भाऊ जावं आता काय तुम्ही थोडे तरी हात मारला आणि तुमच्या पद्धतीने करा बरं. सकाळपासून पळू राहिला ना मग पळा बघ तिकडे पहा हल्ला जाऊन. तिडे पळूत पळत आता इड आलं इड पाहू का. पण जे पाहून रावळे बसले ना त्याला मला हल्ला चला बरं इकडं काहीच काम नाही आता. बरं ते अर्चनाचं आवरलंय. हा तिचं आवरत आलं असेल त्या पुरीचं पण. तिला म्हणा आवर ना बाई किती वाजली. ए अर्चना अर्चना काय दादा ए पुरी आवरले चावल्या कायच आवरलंय अजून माझं काय कायच पत्ते नाही. माझे पाहून रावळे इकडे कवर तुझी घर म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे हॉल मध्ये त्यांना न्यायचं घरीच बसून ठेवले सगळे. आता मी तिडे गावात एवढा पसार इड एवढ्या गाड्या आहेत तिडे एवढ्या गाड्या लागेल. घरात भांडा हलवायला जागा नाही आता काय सांगू. अरे पुरी मी गावात गेलतो 4 माणसं सांगायला आपले भाऊ बंद एवढं कुठं माणसं हा साखरपुड्याला एवढे आले लग्नाला किती येतील. आता एक करू इथून 7-8 ट्रक भरून. पोराच्या बापाला मी साईडला घेतो हं. आणि त्याला सांगेल बघ तो वरडतं न सांगता एवढं आणले ना तर डायरेक्ट सुपारीचाच कार्यक्रम करून गेला लग्नाचा. मला एक सांगा हा नवरी मी एक दुसरं कोणी नाही तूच आहे ना. मग मी एक कपला चाल पाहिजे साडी घाला पाहिजे मला यांचं करता करता चाललं इथं नाही चहा आणि ते असं कर इडले पाहुणे ना सगळे लॉन्सला काढून दे तुम्ही काढा. घरात गाणं घालू नका अजिबात म्हणा. मग लॉन्स कशाला ठरवायचं जर हा घरीच बोलायचं. त्याने आले डायरेक्ट घरात घुसले बसले बैठकी टाकले मग तुम्ही सांगा ना. चहा चहा तांबडं कोमळे त्या काय 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 आत्या आणि त्या मावशीने सगळे तिकडे पळून गेले मी एकटीच इकडे चहा पाणी करू राहिले. नाही चल मी सांगतो त्याला आता इकडे काही गाणं घालू नका सगळे लॉन्स ठेवलेलं आहे तुम्ही आता घरी थांबूच नका. चला बरं सगळे लॉन्सला चला बरं वरड आले चहा पाणीचं काही घेऊन द्या का नाही आम्हाला. कोणला अहो इकडे का आला घ्या ते आता आता तिकडे- गॅस टाकी संपायला आली पार. अहो तिकडे सगळं तोडून देईल मी कोणत्या लॉन्सला आपल्या चिंतामणीला चिंतामणीला हा चला मग. सगळे तोडून जाईल तिकडे इकडे खर्च करायचा राव राव आणि तिकडे परत काही हा हा मग काय कुठं तरी एक जागे. हा मग असं चला बरं उठा बरं चला चला. माझ्यासोबत एखादा ठेवून जा ना वॅगनर गाडी आणायला मग मी कोणासोबत येऊ. आता तुला ड्रायव्हर लागेल का एखादा गाडीला दाजींना ठेवा. पण तवाला आवरले का नाही मला अजून पार्लरला जायचं इथंच ए बरं मी आवडत झालंय. हो जावाई तुमच्या मेवणीला आहे ना पार्लरला घेऊन जा आणि पटकन घेऊन आणि लॉसले हा बाबूराव, पार्लर तुमचं लय बडबड आहे, पार्लर. हो. एवढा टाइम अहो लागतो. काय झालंय तुम्हाला सांगू का त्या पाहुण्याला सांगितलं थोडे माणसं आणा त्या माणसानं 3-4 गाड्या भरून आणल्या पार रशी बाजून आणली हा का हा दोरी बाजू पार तुमचं सगळं काम या पाहुण्यावर सोपवलं असतं ना हा तर सगळं सगळं जागेवर झालं असतं. हो बहीण माई आहे दादा हा आहे ना माय मी पाहिजे. आता तुमच्या भांडणं पण आता- चालून द्यायचे आहे का.
पण हे बाई बहीण जरी तुझ्या असली ना सगळं तोडून देले ते किती पाहुणे आणू जाऊ दे, पण आता तुम्ही घरात नाही ना, चला इथं घरात काहीच राहिलं नाही. ए ताई तुम्हाला सोडून जाशील. त्या अरे पाय अजून नाही जाणार, अजून कार्यक्रम होणार आहे बाबा. चला हो उठा ना हो. पाहुणे वाट पाहू राहील तिकडे. चला 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 लॉन्सला चला. चला बरं लॉन्सला. हो उठा. चला चला आम्ही बहीण भाऊ येतो. दाजी तू लॉन्सला चाल. तू तुम्ही पण जाय. नको तू नको. नको तू नको चाल. जाऊ ना गाडीवर. नाही नाही तू जाय, मी दाजींसोबत दाजी बरोबर येईल ती. तू चाल लॉन्सला चाल. चल लॉन्सला. हे असंच येऊ का? मग तो कपडे घातले का अजून? धुवायला टाकले किती माळ आले ते. बरं आता इकडे जाय गावामध्ये आणि एक ड्रेस घे. आणि पैसे द्या ना मग. खरडेचं दुकान आहे. हा हा खरडेचं दुकानाचं घेऊन जा. दादा तुमचा जुना ड्रेस पडेल का कपाटात? त्यांचा ड्रेस नको मला. अरे मा ड्रेस येईल का त्यांना? मग आता जाऊ दे ना घेऊ दे ना ग बरं का हा जायचे खरडेचे घेऊन ये. हा चल. ए प्री आणि इथून जाताना या पिकअप वगैरे ना जशी त्याची गाडी जाते त्याच्या ताब्यात घेऊन जा बरं. आता सांगत आपण इथं कोणीच नाही. बरं, तू आवर ना, जायचंय. हा चला लगेच आले मी आले. तुझं बी लई हो, सांगा हो पटकन. अहो आले लगेच. हा दादा हा द्या बरं पैसे. हा देतो ना आवरा. या बा मी तिकडूनच साडी बिडी घालून तशी तिकडून येईल. हा साडी बिडी मेकअप बिकअप व्यवस्थित करून ये. हा दादा तिकडे सारखा ना. का हो दादा हा. किती दिवस राहिले? मी 15 दिवस. हा 15 दिवस आहेत बघ काय तुम्हाला काहीच वाटत नाही? अगच वाटेल बाई आता जाते वेळेस तर नाही ना आता मला आता लगेच जाता वेळेस नको लगेच. अरे सांग. बाबा चला ना, आवरा ना. ती माणसं परत ते आचार्याचे सारखे फोन चालू आहे बघा. चालू त्यांना किराणा नेऊन द्यायचा परत स्वयंपाक वाढवायचा आहे. दादा हो. हा चालेल. रडायचंय का तुला? आताच रडू लगेच. रडायचंय, रडून घे. नको नको चाल कुठ काय नवीन जावायला काय काय ठरवले? काहीच ठरवलं नाही अजून काहीच नाही. कोणाला सगळ्याला सारखं देईल मी. घाबरू नका. पाहिलं ना अर्चना? दादा हा. त्यांनी अंगठी करायला लावली होती सोन्याचीच पाहिजे. त्यांनी सांगितलं ती केली ना साखरपुड्यालाच. चांदीची ना काऊन बरं. नाही चांदीच नाही ना. हा 1 ग्रॅमची केली ना. मग तेच सर. 1 ग्रॅमची केली. मा टायमाला तर 1 ग्राम आहे नव्हता. खरे अर्चना तो म्हाताऱ्याने त्या टायमाला कबूल करून दिलं नाही. आता तेव्हाच मला काय समजत होतं दाजी, मी तुमच्या लग्नात फार एवढी होती. जाऊ दे आता एकच राहिली लहान लव आहे. पण ते तसं काय त्यांनी मला 1 तोळ्याचीच केली हो. तिला बरोबर 1 तोळे, त्या जावायला बरोबर 1 तोळ्याची अंगठी गेली. अहो लहान लव आहे आता काय लहान सांगा. लय आम्ही मोठे, मग आम्हाला द्यायची होती ना तेव्हा. आता तुम्ही समजदार माणसं होते. हा मग अजून काय काय कबूल केलं? काहीच नाही दुसरं काहीच नाही. का फक्त दाजी? लॉन्सला लग्न करून द्यायचं. आता आपल्या घरात हे शेवटचं लग्न आहे माझं. हा. मग तुम्हाला हौशी गौशी नाही का काही? अरे पण हौशी गौशी आहे मग? मस्त. आता मी एवढा झटवतोय. पाहती तू चांगलं सर्व प्रोग्राम. आचारी ठरवायला मी, मंडप ठरवायला मी, हॉल ठरवायला, सर्व व्यवस्थित मेनू काय चालू. काय ठेवला पण? आता मेनू यांना माहिती. दादा मेनू काय काय ठेवले? पापड ठेवले लोणचं ठेवले हा आणि गुलाबजाम. रबडी. रबडी. पण तुमच्या जावाईने तुम्हाला स्पेशल कांद्याची पात सांगितली होती करायला कोडी. ते मला बोलले होते. अहो ते कांद्याची 5 भेटा ना बाई. आता मग ते बोलले होते म्हणे मी तुझ्या दादाने सांगितलंय म्हणे. मी पुरा नाशिक मार्केट लो कांद्याची 5 भेटा ना. 2 दिवस जातो तो माहिती का. त्याला फोन करून सांग कांद्याची भाजी नाही भेटणार म्हणा. काय भेटा ना आजचे काय रे त्यांनाच फोन लावून राहिले काय? कांद्याची पात आहे ना मा मित्र. तू गेला नव्हता का? नाही घेऊ ना एवढं पिऊन तू का? परत आला का माग. गाडीत पण आणि तू कोणा संग गेला होता? मला तो महेश नाही का मित्र. आणि तू परत काल आला? आला असं अरे टाकून. तू पाहुणा रावणांना पाहायचं ना तिथं. त्याला चहा पाणी द्यायचं तिकडे लॉन्स वाल्याचं. आपण सगळ्या घरी तिकडे कोण आहे मग? काय पिनू अरे तू. नाही हे असं आहे. तुम्ही दोघे पुरीला वाटून देऊ राहिले दादा. आता काय वाटलं त्यांना? काय वाटलं? आम्हाला जर बहिणी सोडून गेलं मी काय खाऊ येईल. मग बहिणी अरे सोडून तुझं लग्न होईल ना, तो लग्न करून देऊ आम्ही. असं काय करतो? तुझा प्रपंच चालू होईल. तो दाजी आहे तो का पाहायला. दाजी आता एकटं कोणी नाही कोणाचं जगात. तुला रडायला काय झालं? मग आता या ठेवायच्या वस्तू आहे का आपल्याजवळ. अरे पिनू भाऊ तुला माहिती का तुझा दाजी किती आता मला कशा घरात दिलाय दादांनी? तुला माहिती ना? माहिती ना चांगलं. काय मी तिकडे नांदून येईन बावळट. मला सोडून चालली तू ताई. दादा हो, अरे अजून लेट आहे आता साखरपुडा आहे. हा मला बी रडायला येईल. मग मी लग्न नाही, मी साखरपुडा करणार नाही बरं का. मग
अरे आवरा ना, काय चाललंय तुमच्या अजून घरची स्टोरीचा आता ये बाई, पोरे असं रडत आहे बघ, काय करू काय मी? आवर ना पटकन, जायचंय. हो माय लय बहीण जीव लावायची मला. असं करा, पहिले याला लॉन्सला नेऊन सोडा बरं तुम्ही. वा बरं, दोनदा नेऊन सोडलंय. नाही तुम्ही नेऊन सोडा. नाही मी नाही जा. त्या बघ, अरे तुम्ही उचलाव, लहान आहे का उचलायला तो? वळून द्या ना. आता जवळ तुम्हाला कळतं का? जवळ मा कोणी ना, आता एक चुकच झाली आडची. पोर मागं ठेवायला लागत ते पहिलं याचं करायला लागत होतं. हा ना, तुम्हाला तेच समजलं नाही. पण तुम्हाला कळत नाही का बा आपल्या मेवण्याला पोर पाहू का काही? पाहिली तर त्या दिवशी कसा धिंगाणा केला पाहिला ना, खरे अर्चना. हा ना, तिथं त्या पोरीला किती बोललं ते. मग आता कसं करावायचं लग्न सांगा? हे दारू बंद करायला काहीतरी माळ बिळ घालून द्या ना. अरे भाऊ, तुला जर असं रडायचंय, तुला जर अशा नाटकं करायचं, आम्ही आयुष्यभर घरीच राहायचं का? लोक नाव नाही ठेवणार का? आपल्या बापाची एवढी इज्जत आहे, आपण ती घालवायची का? अगं ताई तू चालली मला कोण राहिली? अरे दादा आहे ना, आम्ही का कामचं चाललो का? अरे दादाचं मात काय भांडण होत. अरे पण आम्ही येत जाऊ ना. काय पाहिलं का दादा? काय तू तुझ्या घरी जाशील. हे बरं यार, रडू नको आहे का? तुला सांगतो हा, पाहुणे रावले इड मान नाही करायचं साखरपुडा. वा पाहुणे नाव ठेवते, रडू नको. चल ए प्री, आवर घे तयार करू. काय हो आवडतं कुठं? करून घे. मला चल निघ. तुला जायचं. आता हा मंडपात असं रडत राहिले अहो, कसं होणार? तिला मानावर समोर मग असं करता गेला कोंडू घ्यायच्या घरात. आ, तुमचा आपण problem चला. आहे तो. काला कोंडून घ्या का मग म्हणजे? हा सारखा रडत राहायचे वेळ. अरे भाऊ काय झालं, नको ना रडू बाबा. काय असं करतोय? एवढं चांगलं सोन्याहून पिवळं होऊ राहिलं माझं. तुला मला कोण आहे मग? दाजी चला आपण. चला की आपण ना याला. ए तू थांब इडच. हा शेळ्या भाकऱ्या चारा पाणी कर. चल. काय लग्नच करायचंय तुला? काय पहिली ताई गेली, आता दुसरी चालली. आईला आता मला कोण सांभाळेल? मला घर खायला उठलं माहिती की, एवढं मोठं घर असून ना उपयोग नाही. बाप आहे तर सोयीचा नाही. दोघी बहिणी बाहेर गेल्या, आता कोण जीव लाईल? जातो माय मी.